श्री गणेशाय नमः. आज श्रावण सोमवार आहे आणि तुम्हा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडं बघा, आज मी उपवासासाठी बनवलेलं आहे उपवासाचं थालीपीठ आणि ते खायला घेतलेलं आहे घरगुती सॉसबरोबर. तर याची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तसेच आज सोमवार सोडण्यासाठी स्पेशल थाळी बनवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर इकडं परातीमध्ये कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद, गरम मसाला, परत थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं बघा डाळीचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि आज बघा श्रावण सोमवार सोडण्यासाठी मी काय थाळी बनवलेली आहे ही तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि आज भाजीला काहीच नव्हतं, तर मी काय भाजीला बनवलं हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पीठ मळून झाल्यानंतर असे लांबडे लांबडे रोल बनवून घेतलेले आहेत. आता मोदकाच्या चाळणीमध्ये हे मी उकडायला ठेवणार आहे, म्हणजे वाफवायला ठेवणार आहे. तर बघा, या उकडायला वड्या ठेवलेल्या आहेत, ह्या मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेणार आहे, कारण या गॅसवरती मी बनवणार आहे भाजी. तर आज भाजीला काहीच नव्हतं, तर काय बनवावं हे सुचत नव्हतं. तर आज मी जी भाजी बनवली आहे ती खूप छान आणि टेस्टी झालेली आहे आणि सगळ्यांना खूप आवडली. तुम्ही देखील तुमच्याकडे भाजीला काय नसेल तर ही भाजी नक्की बनवा. तर ही भाजी बनवण्यासाठी बघा, पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हा जो कांदा आहे तो मी कच्चाच मिक्सरला बारीक करून घेतला होता, तो टाकलेला आहे आणि तो थोडा जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये बघा थोडंसं आलं लसूण पेस्ट देखील टाकलेली आहे. तर बघा, इकडे कांदा मस्तपैकी आपला परतून झालेला आहे, त्यामध्ये आता 1 चमचा बेसन टाकलेलं आहे, ते देखील मस्त असं भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ. तर हे बघा, लाल तिखट किंवा चटणी म्हणा, तर कोल्हापुरी लाल तिखट आम्ही वर्षभरासाठीच बनवून ठेवतो आणि ते वर्षभर वापरलं जातं. तर इथं छोट्या डब्यामध्ये मी थोडं थोडं काढून घेत असते. तर आता यामध्ये बघा आपण लाल तिखट टाकणार आहोत, तर मी 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेणार आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तर चटणीचा थोडासा कच्चापणा जाऊपर्यंत थोडंसं आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. चटणी थोडीशी परतून झाल्यानंतर हे वाटण टाकायचं. तर या वाटणामध्ये काय काय सांगते तुम्हाला. तर यामध्ये 1 टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि थोडेसे शिजलेले वाटाणे आहेत. तर त्याची मी पेस्ट करून घेतली होती, तर ती इथं टाकलेली आहे आणि ती चांगली अशी परतून घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं कोमट पाणी वरून तुम्ही टाकू शकता. तर हे परतून घेतल्यानंतर यामध्ये हे शिजलेले वाटाणे टाकणार आहे मी. तर ही भाजी जे शेंगाचे आपले ओले वाटाणे असतात त्याची नाही चांगली लागत, तर ही भाजी आपल्याला असे जे आपली वाळलेली कडधान्याची वाटाणे असतात ती भिजत घालूनच छान लागते. तर भाजीचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता किती छान आलेला आहे. तर थोडीशी अजून शिजू द्यायची आहे भाजी, तर त्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर इकडं आता आपली भाजी तयार झालेली आहे. तर एकदा या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा. तर भाजी बनवूपर्यंत इकडं आपल्या वड्या देखील तयार झालेल्या आहेत. तर वड्या थोड्याशा थंड होत आहेत, तोपर्यंत इकडं मी पुऱ्या लाटून घेणार आहे. तर एक आणि एक पुरी टम्म फुगावी आणि त्या पुऱ्या अगदी आपण खायला घेऊपर्यंत थंड झाल्या तरीसुद्धा फुगलेल्याच राहाव्या, ह्यासाठी मी बऱ्याच टिप्स यामध्ये दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर पुरीसाठी जी कणिक तयार केली आहे त्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे बघा. तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडासा म्हणजे अर्धी वाटी रवा घातलेला आहे आणि आपलं कच्चं जे नॉर्मल तेल असतं ते 2 चमचे टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ. बाकी मी काही वापरलेलं नाही. तर रवा थोडासा घालावाच लागतो, तर पुऱ्या छान फुगतात. आणि मी कधीही मैद्याच्या पुऱ्या करत नाही, कारण आधीच आपण सगळं इतकं अनहेल्दी खातो, तर थोडंसं आपलं जितकं शक्य होईल तितकं आपण हेल्दी खायचा प्रयत्न करायचा, म्हणून मी मैद्याचं शक्यतो जास्त काही बनवायला बघत नाही. तर ह्या पहिल्याच पुऱ्या बघा कशा टम्म फुगलेत. तर बघा, पुऱ्या फुगाव्यात म्हणून तळताना सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला सांगते. तर दुसऱ्या पुऱ्या मी तर सोडून घेते. तर बघा, पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच आपल्याला त्याला पलटायचं नाही, तर झाऱ्याने फक्त साईडला वेगवेगळ्या करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून कसं एकमेकाला पुऱ्या चिटकू नयेत आणि प्रत्येक पुरी तेलामध्ये डीप होईल. अशा पद्धतीने तळलं तर एक आणि एक पुरी तुमची फुगते आणि त्या पुऱ्या अगदी तुम्ही अर्ध्या तासाने किंवा तासाने जरी जेवायला घेणार असाल तरी देखील तशाच फुगलेल्या राहतात. फक्त एकमेकावरती जर तुम्ही टाकत असाल तर मात्र खालच्या पुऱ्या वरच्या पुऱ्यांच्या वजयाने चेपणार आहेत, पण सेपरेट सेपरेट जर
ज्यांना वाढणार आहे त्या ताटामध्ये जर काढला तर तासभर देखील पुऱ्या त्या तशाच फुगलेल्या टम्म राहतात. तर माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर आणि स्वयंपाक देखील सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशा पुऱ्या राहतात. तर आता बघा पुऱ्या 2 सोडल्यानंतर एकमेकावरती या पुऱ्या गेल्या तर फक्त असं साईडला करून घ्यायचं आणि तेलामध्ये व्यवस्थित डीप करायचं म्हणजे बघा पुरी फुगते. तर दोन्ही पुऱ्या बघा इथं कशा फुगल्यात. तर ही ट्रिक नक्की यूज करा, सगळ्या पुऱ्या तुमच्या टम्माशा फुगलेल्या राहतील. तर बघा सगळ्या पुऱ्या इथं तळून झालेल्या आहेत. तर एक आणि एक पुरी बघा आपली फुगलेली आहे. तर कुठलीच पुरी अशी नाही की फुगलेली नाही, म्हणून तुम्हाला मी आधीच दाखवायला लागले. तर आता सगळ्यात तळून झालेल्या आहेत. तर खरंच ती मी जी सांगितली ती ट्रिक फॉलो करा, म्हणजे देखील पुऱ्या अशा टम्म फुगतील. तर आता थोड्याशा यातल्या वड्या मी तळून देखील घेणार आहे आणि थोड्या फोडणी टाकणार. तर इकडं आपल्या वड्या देखील तळून झालेल्या आहेत. तर वड्यांचा आवाज बघा तुम्ही, वड्या कशा कुरकुरीत झालेल्या आहेत. त्यानंतर इकडं बघा हे छोटे छोटे पापड देखील मी तळून घेतलेले आहेत. तर इकडं बघा त्याच तेलाच्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं, मोहरी घेतली, जिरं घेतलं, त्यामध्ये कढीपत्ता, कांदा आणि हिंग टाकून घेतलेला आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा परतला की त्यामध्ये अगदी थोडीशी चटणी, आपण पीठ मळताना देखील घातलीच आहे त्यामुळे अगदी थोडीशी घालायची आहे. थोडासा गरम मसाला, चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि वड्या टाकून परतून घ्यायचं आहे. तर बघा पुऱ्या तळून झाल्यानंतर मी वड्या फोडणी टाकून घेतल्या. परत आणखीन थोड्या वड्या होत्या त्या तळून घेतल्या. त्यानंतर बघा जे आपले सांडगे म्हणजे पापड होते ते तळून घेतले. त्यानंतर तर बघू शकता अजून देखील या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्याच राहिलेल्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही नक्की पुऱ्या बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की खरंच फुगलेल्या की नाही. तर इकडे बघा पहिला नैवेद्यासाठी मी ताट तयार करून घेते. तर इथं ही आपली जी भाजी बनवली होती वाटाण्याची ती घेतलेली आहे. त्यानंतर इकडं शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवली आहे ती देखील वाटीमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर स्वीट म्हणून बघा बाहेरूनच श्रीखंड आणलं होतं, तर इथं श्रीखंड घेतलेलं आहे नैवेद्यासाठी. आणि इकडं बघा थोड्याशा तळलेल्या वड्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर तांदळाचे जे छोटे छोटे पापड तळे होते ते देखील ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि इकडं बघा आपल्या पुऱ्या ठेवून घेतल्या. त्यानंतर बघा इथं फोडणी घातलेल्या वड्या ठेवून घेतल्या. त्यानंतर बघा इकडं आम्ही सगळी जेवायला बसलेलो आहोत. त्यानंतर जेवता जेवता इथं बघा विषय निघाला पुरी आणि श्रीखंडचा. तर एक आठवण आहे जुनी, तर ते मुलांना आहो सांगत होते की आम्ही लग्न झाल्यावर फर्स्ट टाईम जेव्हा हॉटेलमध्ये गेलो त्यावेळी मम्मीने पुरी आणि श्रीखंड मागवलं होतं. तर ते हसत होते सगळेजण. आणि तुम्हाला मी जेवणाच्या ताटामध्ये भात ताटामध्ये बघा भात वाढताना दाखवलं नाही, कारण मी असा भात बनवला होता आणि ताटामध्ये आज खूप पदार्थ झाले होते म्हणून भात असा नंतर घेतलेला आहे. तर हा भातसुद्धा मी आज बनवलेला आहे. तर तो कसा बनवलेला आहे ह्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. इतकाच व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.